सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कर्मवीर आणि धर्मवीर असे दोन सलामीर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही दोन्ही टीमला शुभेच्छा देतो. द्वितीय फेरीमध्ये ही पहिली मॅच आपण पाहतोय जिथे दोन्ही संघाने एक एक सामना जिंकला. आता दुसरा सामना कोणता संघ जिंकेल याच्याकडे तमाम प्रेक्षकांच्या नजर आहेत. अगदी चांगली स्पर्धा 5 दिवस रंगणारा हा ग्रामीण टेनिस क्रिकेटचा संग्राम तुम्हाला पाहायला मिळतं. आणि आज खरं तर या स्पर्धेचा चौथा दिवस पाहतोय. उद्या या स्पर्धेचा तुम्हाला शेवटचा अंतिम दिवस पाहायला मिळेल. हॅलो. फलंदाज रमेश पवार यांना अरुण पाटील ही सलामीची जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉलिंग ट्राय करते गोलंदाज पाहायला मिळेल. प्रणव भोपी हा मुख्य ट्रम्प कार्ड रेडीगर टीमचा गोलंदाज बॉलिंग ट्राय करते. चला मॅचला सुरुवात करा. पंचांचा ग्रीन सिग्नल गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगतीपथावर गोलंदाज प्रणव भोपी तयार. पहिलाच बॉल थोडासा वेटान ऑच केला. कव्हर मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. टीपला चेंडू निघून चाललाय. चेंडूची अडवणी होईल. उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली आणि पहिल्या बॉलवरती 2 धावा कंप्लीट केल्या. वैयक्तिकांना संघाचं अकाउंट 2 धाब्यानं ओपन केलं. फलंदाज अरुण पाटील आणि रमेश पवार ही सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. पहिला महत्वाचा षटक फेकत असताना प्रणव भोपी हा मुख्य ट्रम्प कार्ड रेडीगर टीमचा गोलंदाज बॉलिंग ट्राय करते. सेकंड बॉल समोर पुन्हा एकदा फलंदाज अरुण पाटील. या बॉलवरती सिंगल आली. चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळालं आणि या बॉलवरती सिंगल पाहिली. चला पुढची मॅच टॉस साठी आम्ही इन्व्हाइट करतो. एका साईडला काल भैरव कलंबोले आणि त्याला फाईट करेल प्रणय 11 सहारा शिवकर. दोन्ही टीमच्या संघनायकांना विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. धावसंख्येचा विचार केला तर संघ जाऊन पोहोचला टोटल 3 या आकड्यावरती. स्ट्राईक देखील रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज रमेश पवार हा फलंदाज तुम्ही सध्या स्ट्राईक एंड वरती पाहता. पहिल्या 2 बॉल मध्ये आपण पाहिलं तर अगदी चांगली गोलंदाजी आपण प्रणव भोपेची पाहिली. मात्र एक चांगला टार्गेट सेट करायचं ना वाकडी टीमला तर आक्रमण देखील करावं लागेल. पहिल्याच ओव्हर पासून चांगला स्टार्ट हे घ्यावं लागेल. तोच प्रयत्न करत असताना तेवढीच चांगली गोलंदाजी सध्या प्रणव भोपेची या मॅच मध्ये पाहायला मिळतं. हा निर्धाव चेंडू फेकला. रमेश पवारला शांत ठेवण्याचा प्रयत्न सध्या या मॅच मध्ये गोलंदाज प्रणव भोपी करता. फिल्डिंगची विरचना थोडीशी चेंज केल्या. विकेटसाठी सातत्यानं प्रयत्न मॅच मध्ये सध्या गोलंदाजी करीत असताना रेडीगर संघ करतोय. पुढचा बॉल गोलंदाज तयार. पुन्हा एकदा प्रणव भोपी प्रार केला. आक्रमण केलाय. फटका चांगल्या प्रॉपर पाठच्या रडार मध्ये ऑन साइडला हा तडाखा दिलाय. रमेश पवार उर्फ आऊच्या बाट मधून हा पहिला षटकार. षटकार इथे फलंदाज रमेश पवारच्या बॅट मधून आलाय. धावसंख्येचा विचार केला तर संघ 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. हलक्यात ड्राईव्ह केला चेंडू हवेमध्ये. नो मास लाईन चेंडू डिलेव्हर झालाय. कव्हर एक्स्ट्रा कव्हरला हा चेंडू ट्रॅव्हल करतोय. अंतिम क्षणाला चेंडूची अडवणी होते आणि जोपर्यंत बॅकअप साठी क्षेत्ररक्षक येतील तोपर्यंत या बॉलवरती 3 धावा कंप्लीट केल्या. 3च्या मदतीनं संघ देखील पुढे सरकला. डबल डिजिट मध्ये संघ जाऊन पोहोचला. टोटल 12 या आकड्यावरती चांगली बॅटिंग होते सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाज रमेश पवारची. टोटल 5 चेंडूंचं खेळ समाप्त झालं. 12 या आकड्यावरती सध्या वाकडी संघ शेवटचा अंतिम बॉल. समोर फलंदाज पहिला स्ट्राईक एंड वरती अरुण पाटील हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज तयार. हा प्रॅकर बेटा नॉच पॉइंट मधून अगदी हा फटका एक्झिक्यूट केला. अंतिम बॉल वरती आलाय चौकार. फलंदाज अरुण पाटीलच्या बॅट मधून पहिल्या षटक समाप्त आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना गावदेवी वाकडी संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकामध्ये अगदी चांगली सुरुवात करत बॅटिंग करत असताना हर्ष अँड स्वरा इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी टीमची पाहायला मिळाली. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी धावांची लयलूट केली आणि टोटल पहिला प्रणव बोपीच्या पहिल्या षटकामध्ये टोटल 16 धावा आल्या. सेकंड षटक आहे, दुसरा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळेल. निशांत हा गोलंदाज सध्या बॉलिंग ट्रॅक वर झालाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रमेश पवार यांना अरुण पाटील आणि तेवढीच चांगली फलंदाजी सध्या वाकडी टीमसाठी या दोन फलंदाजच्या माध्यमातून पाहायला मिळतं. दुसऱ्या षटकामध्ये थोडंसं धावगतीला आता ब्रेक द्यावा लागेल गोलंदाजी करत असताना रेडिगर टीमला. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल हलक्यातनं दिशा दिली. बॅकवर्स कव्हर लेग फाईन रिझर्व मध्ये हा फटका एक्झिक्यूट केलाय. क्षेत्रक्षे वेगाने आले, डायरेक्ट हिट. दुसऱ्या धावेसाठी आता प्रयत्न, अतिरिक्त ही धाव. टोटल या बॉलवरती 2 धावा आल्या. 2 धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकल्या. टोटल धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला तो मात्र 18 या आकड्यावरती. अठरा धावा धाव पुस्तकावरती. विकेटची गरज मॅच मध्ये रेडिगर टीमला. खरं तर धावगतीला ब्रेक लावायचा ना तर तुम्हाला विकेट खूप महत्वाचे आहेत. गोलंदाज तयार. हो, इथे मात्र चेंडू हवेमध्ये. प्रयत्न भरपूर चांगले झाले. कॅच ड्रॉप. जीवनदान फलंदाज रमेश पवारला मिळतील 2 धावा. बॅटिंग करीत असताना हर्ष अँड स्वरा इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी टीमला 2 धाव्यांना संघ देखील पुढे सरकल्या. टोटल धावसंख्येचा विचार केला तर संघ 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांचे मॅच पहिला पूर्वार्ध जिथे टार्गेट सेट करतो गावदेवी वाकडी संघ आणि तेवढी चांगली फलंदाजी. अगदी सलामीची जोडी पार्टनरशिप देखील भरपूर चांगली पाहायला मिळतं. फलंदाज रमेश पवार यांना अरुण पाटील ही सलामीची जोडी. सेकंड ओव्हर दुसरा ड्रम कार्ड गोलंदाज निशांत भोपी हा गोलंदाज तुम्ही बॉलिंग ट्रॅक वरती पाहता. त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न. डीप बॅकवर्स कवलेला क्षेत्ररक्षक आहेत. बनतील दर्शक. चेंडू चालला बॉर्डरलाईनच्या बाहेर. हा दुसरा षटकार फलंदाज रमेश पवार उर्फ आऊच्या बॅटमधून. मॅच मध्ये फलंदाज रमेश पवार. पुढचा बॉल पुन्हा एकदा दिशा दिली. चांगली बॅटिंग आहे, अगदी क्लासिकल फटके आपण रमेश पवारच्या बॅट मधून पाहायला खरं तर पाहतोय. या बॉलवरती देखील धावा आल्या. 2-2च्या मदतीनं संघ देखील पुढे सरकल्या. धावांचा गणित पाहिलं संघ जाऊन पोहोचला. टोटल 28 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करता मॅच मध्ये वाकडी संघ. दुसरं षटक मार्गस्थ. चेंडूंचा विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 4 बॉल मध्ये गोलंदाज निशांत भोपीनं खर्च केल्या 12 धावा. थोडासा अप ट्रॅकर होता. क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील तोपर्यंत उग्या सिंगलला प्राधान्य. चांगले क्रिकेटर सिंगल डबल त्याच्यानंतर मोठे फटके. एक चांगल्या टार्गेट वरती नक्कीच पोहोचेल तो मात्र बॅटिंग करत असताना वाकडी संघ. स्ट्राईक वरती आता फलंदाज अरुण पाटील आलाय. विकेटसाठी प्रयत्न करतोय मॅच मध्ये रेडिगर संघ. शेवटचा अंतिम बॉल. निशांत भोपी हा दुसरा ट्रम्प कार्ड रेडगर टीमचा. आज समोर इन ऍक्शन मध्ये फलंदाज अरुण. पुढचा बॉल बॅटची एज टार्गेट हिट केल्यास कदाचित फलंदाज अरुण साठी धोका असतं मात्र तसंही ते घडलं नाही. अंतिम बॉल आला निर्धाव. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना हर्ष अँड स्वरा इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धावा पाहिल्या 29-29.
12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 29 या आकड्यावरती. अजूनही 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉलमध्ये किती धावा जोडल्या जातील बॅटिंग करत असताना पहिल्या पूर्वार्धामध्ये हर्ष अँड स्वरा एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि हे शुभसंकेत राहिल्यात बॅटिंग करत असताना वाकडी टीमसाठी. विकेट गमावला नाही. अगदी सलामीची जोडी ओपनिंग ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज झालाय राहुल भगत हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्याचं स्वागत केलं रमेश पवारनं पहिल्याच बॉल वरती हा तडाखा दिलाय षटका 6. पहिल्याच बॉलवरती षटकाला 6 धावेनं संघ देखील पुढे सरकला. धावांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर वाऱ्याच्या वेगानं प्रवास करतोय मॅच मध्ये वाकडी संघ आणि टोटल 35 या आकड्यावरती. स्टोवर गतीचा थोडासा चिंता स्पेस केलं. रनआउटची संधी ऑन स्टंप थ्रो होणं हे गरजेचं होतं आणि इथे हा डॉट चेंडू पाहायला मिळतं. चला पुढची मॅच टॉस साठी पुन्हा एकदा कॉल देतो आम्ही. पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच एका साईडला काल भैरव कलंबोली आणि त्याला फाईट करेल प्रणव 11 सहारा शिवकर. पुढे येऊन केलाय समोरच्या दिशेनं लॉक केलाय ब्लॅक स्क्रीनच्या वरनं हा फटका एक्झिक्यूट केला. हा दुसरा षटकार या ओव्हर मध्ये फलंदाज रमेश पवारच्या बॅट मधून ना ठेयो आक्रमण केलंय. धावगतीला वेग दिला मॅच मध्ये रमेश पवारनं. इथे मात्र लेंथ लाईन चांगली थोडासा अवे फ्रॉम द बॉल हा डिलिव्हर केला आणि इथे मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावसंख्येचा विचार केला संघ जाऊन पोहोचला 41. 41 या आकड्यावरती षटक क्रमांक 30 मार्ग असत्या. बादची एज घेत असताना मागच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहेत उचलतील फेकतील तोपर्यंत संधी साधली. या बॉलवरती सिंगलला प्राधान्य. एक धाब्यानं संघ देखील पुढे सरकल्या. टोटल 42 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. या षटकाचा विचार केला राहुल भगतनं तब्बल 5 चेंडूमध्ये 13 धाबा खर्च केला. शेवटचा अंतिम बॉल आणि समोर फलंदाज पाहिलं तर अरुण पाटील वैयक्तिक अरुणची केली पाहिली तर 7 धाब्यांचे योगदान मॅच मध्ये दिलं. मात्र दुसऱ्या साईडनं रमेश पवारनं पूर्णपणे आक्रमण केलंय. प्रहार केलाय फटका बसलाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे चिते पकडला झेल. अंतिम बॉल वरती आले विकेट. 3 षटकांचे खेळ झाले समाप्त आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना हर्ष अँड स्वरा एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी संघ जाऊन पोहोचला एक बाद टोटल 42 या आकड्यावरती. तर 3 षटकांचे खेळ समाप्त झालं. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली 42 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय वाकडी संघ. शेवटचा अंतिम षटक या स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाज पाहायला मिळाला बॉलिंग ट्रॅक वरती रोशन कडू हा 4था ट्रम्प कार्ड. खरं तर रेडगर टीमचा बॅकअप कमबॅक हवाय मॅच मध्ये. धावगतीला ब्रेक द्यायचा असेल तर रमेश पवारची विकेट खूप काही महत्वाची राहील सध्या गोलंदाजी करत असताना रेडगर टीमसाठी. पहिलाच बॉल फुलटॉस बॉल प्रहार केलाय. प्रचंड ताकदीचा वापर करत असताना हा फटका डीप मिड विकेटला अगदी लॉक केला. 6 धाब्यांसाठी षटकार. प्रत्येक बॉलवरती आक्रमण सध्या रमेश पवारचा पाहायला मिळतं. पुन्हा प्रहार केलाय. हा देखील फटका चांगला क्षेत्ररक्षक आहेत अप्रतिम झेल पकडला जिथे. हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना हर्ष अँड स्वरा एंटरप्राइजेस गावदेवी वाकडी टीमला
चेक होतं ऑन स्क्रीन वरती. चला फलंदाज आउट आहे. तर आता काय लागलं बॅटिंग करत असताना वाकडी टीमला रमेश पवारने चांगला खेळ साकारला आणि त्याची विकेट आता मैदानातून बाहेर. वैयक्तिक 41 धावांची उपयुक्त केली रमेश पवारची या मॅच मध्ये राहिली आणि त्याची विकेट आता मैदानातून बाहेर. हा दुसरा धक्का लागलाय हर्षन स्वरा इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी टीमला. धावसंख्येचा विचार केला टोटल 48 या आकड्यावरती वाकडी संघ. शेवटचं षटक पहिल्याच बॉलवरती षटकार आणि त्याच्यानंतर दुसऱ्या बॉलवरती विकेट आली. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकासाठी तेजेश पवार हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. अजूनही 4 चेंडूंचा खेळ बाकी. गोलंदाज तयार. ऑन द कार्पेट ऑन साईडला लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. उचलतील फेकतील तोपर्यंत उग्या सिंगलला प्राधान्य दिलं. एक धावेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल 49 या आकड्यावरती गावदेवी वाकडी संघ. समोर स्ट्राईक वरती फलंदाज पाहिलं तर प्रशांत पाटील हा फलंदाज तुम्ही स्ट्राईक एंड वरती पाहता. तिसऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. आता शेवटच्या मोमेंटला प्रहार न प्रहार प्रशांत पाटीलला करावा लागेल. त्या शीर्षानं फटका एक्झिक्यूट केला. पहिल्याच बॉल वरती तडाखा. प्रशांत पाटीलचा धमाका ठोकला षटकार. षटकाराला 6च्या मदतीनं संघ 50 धावा कंप्लीट करत असताना 55 या आकड्यावरती. चला टॉस साठी या पुढची मॅच काल भैरव कलंबोल्यानं त्याला फाईट करेल. प्रणव 11 सहारा शिवकर दोन्ही टीमच्या संगणकाला विनंती करेन की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. टोटल 55 धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाज तयार. पुन्हा प्रहार केला. हा फटका देखील चांगला क्षेत्ररक्षक आहेत सुपर जेल. हा तिसरा धक्का बॅटिंग करत असताना वाकडी टीमला प्रशांत पाटील मैदानातून बाहेर. प्रेक्षकांना मनमुक्त करणारं संगीत कवाली आपण डीजेच्या माध्यमातून ऐकतो. तुमचे आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. तिसरा धक्का लागला. प्रशांतची विकेट मैदानातून बाहेर. धावसंख्या पाहिली तर 55 धावा धाव पुस्तकावरती. गोलंदाज तयार. यस लाईन खराब आहे. पंचांचा इशारा की वाईट बॉल. अतिरिक्त धाव जोडली जाते आणि अतिरिक्त धावेनं संघ 56 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. चेंडूचा विचार केला तर अजूनही शेवटचा अंतिम बॉल. एस्टेशन फॉर्मलिंग झाल्या. बॅकअप आला तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला. यस फलंदाज बाद. अंतिम बॉल वरती रनआउटचा शिकार झाला. शर्यतीनं पहिला पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. 22 मध्ये यस या धावा. पहिल्या पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना हर्ष आणि स्वरा इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी टीमनं तब्बल धावा जमा केल्या. त्या मात्र 57 आता सेकंड 17 मध्ये लक्ष प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडगर टीम प्रवास करायचा. 24 बॉल मध्ये 58 धावांचा प्रवास आता रेडगर टीमला करायचा. चला टॉस साठी मी पुन्हा एकदा कॉल देईन. खरं तर पहिल्या फेरीमध्ये तिसरी मॅच काल भैरव कलंबोली आणि त्याला फाईट करेल प्रणय 11 सहारा शिवकर. दोन्ही टीमच्या संगणकांना विनंती की आपण टॉस साठी रिपोर्टिंग द्या. सहारा शिवकर टीमचा संगणक आलाय. कलंबोली टीम आपला संगणक आपण लगेच टॉस साठी पाठवा. यस डीजे सोडली
त्या पूर्वार्धामध्ये टोटल 57 धावा जमा केल्या. 58 धाब्यांचं लक्ष्य आता सेकंड सत्रामध्ये पार करायचा प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडगर टीमला. चला टॉससाठी पुन्हा एकदा कॉल देतो. काल भैरव कलंबर टीमच्या संगणकाला विनंती की आपण टॉससाठी या. प्रणव 11 सहारा शिवकर टीमचा संगणक आलाय, त्याच्यामुळे कलंबोली टीम आपला संगणक अथवा कोणता खेळाडू जर आला असेल तर आपण टॉससाठी रिपोर्टिंग द्या. चला क्षेत्ररक्षण डिपार्टमेंट सजून घ्या. मी विनंती करेन वाकडी टीमला. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. फलंदाज सौरभ अन संदेशची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 58 धाब्यांचा लक्ष्य हा सेकंड सत्रामध्ये पार करायचा तर मात्र प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडगर टीमला. त्याच्यानंतर अतुल शेळके आपण देखील या. आपलं स्वागत आहे या स्पर्धेचे आयोजक. सेकंड सध्या लक्ष 58 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये करायचा रेडगर टीमला. तर सेकंड क्षेत्रामध्ये लक्ष 58 धाब्यांचा प्रवास मॅच मध्ये सलामीची जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही दोन्ही टीमना शुभेच्छा देतो. पहिलाच बॉल गोलंदाज हर्ष जमदाडे. पहिला बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. अगदी खोलवर टप्प्याचा बॉल डिलिव्हर केला आणि त्या बॉलला सन्मान दिला फलंदाज सौरभना. पहिल्या बॉलवरती आले सिंगल. एक धावेनं वैयक्तिक संघाचं अकाउंट हे ओपन केला. 24 बॉलमध्ये 58 धाब्यांचा प्रवास सुखरूप करायचा असेल तर पहिल्या P1 षटकामध्ये चांगलं स्टार्ट घ्यावं लागेल बॅटिंग करत असताना रेडगर टीमला. समोर संदेश भगत, संदेश भोईर. पहिला बॉल संदेशनं पेस केला जिथे पहिल्या बॉलवरती सिंगल आली. मागील 2 बॉलमध्ये 2 सिंगल. पहिल्या P1 षटकामध्ये चांगली गोलंदाजी सध्या आपण हर्ष जमदाडे या गोलंदाजी पाहतोय. मागील 2 बॉलवरती 2 सिंगल. पहिल्या षटक म्हटलं तर अगदी महत्वाचं षटक असतं. ज्या षटकामध्ये तुम्हाला सर्कलच्या बाहेर अवघ्या 2 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. त्याच्या औचित तुम्हाला चांगली गोलंदाजी करावी लागतात आणि ती सध्या करताना गोलंदाज हर्ष जमदाडे. समोर सौरभ आहे. प्रहार केला सौरभनं, आक्रमण केलाय हर्षवरती आणि हा पहिला तडाखा दिला. पहिला षटकार. षटकार आलाय फलंदाज सौरभ भगतच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचला टोटल 8 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा हर्ष जमदाडे. हा मुख्य ट्रम्प कार्ड आहे वाकडी टीमचा. त्याच्यावरती प्रहार करण्याचा प्रयत्न बॅकअप दिला या बॉलवरती हर्ष जमदाडेनं. मागील बॉलवरती षटकार. त्याच्यानंतर हा
डॉट चेंडू फेकला, धावसंख्या स्थिर आहे, टोटल 8 या आकड्यावरती सध्या बॅटिंग करतोय रेडिगर. 54 धाब्यांचा 58 धाब्यांचा भलं लक्ष हे सेकंड सत्रामध्ये पार करायचा आणि तो लक्ष पार करत असताना अगदी चांगली गोलंदाजी सध्या हर्ष जमदाड याची पाहायला मिळतं. हा देखील फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, चेंडू फरार होतोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. चौकार आलाय फलंदाज सौरभ भगतच्या बॅट मधून. वैयक्तिक आपण सौरभची केली पाहिली, एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं 11 या आकड्यावरती केलं. तर शेवटचा अंतिम बॉल आहे, गोलंदाज हर्ष पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा त्या दिशेनं हा फटका, चांगला फटकेबाजी मॅच मध्ये करतो. पहिला पॉवर सर्कल मध्ये पॉवरफुल बॅटिंग करायची आणि त्याच ईर्ष्येनं सलगचा हा दुसरा चौकार फलंदाज सौरभ भगतच्या बॅट मधून. पहिल्या षटकाचं खेळ समाप्त झालं. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या पाहिली तर सुरुवात अगदी दमदार राहिली. बॅटिंग करत असताना प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडगर टीमच्या संघ जाऊन पोहोचला टोटल 16 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 16 ला पॉवर सर्कलच्या ओव्हरमध्ये अगदी चांगली बॅटिंग आपण सौरभ भगतची पाहिली. आता दुसरा षटक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. दुसरा ट्रम्प कार्ड वाकडी टीमचा गोलंदाज तेजस पवार हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. समोर संदेश भोईरा नॉन स्ट्राईक एंड वरती सौरभ भगत ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता. 4 रीतीनं पहिला पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना वाकडी टीमची सुरुवात राहिली. आता त्याचं उत्तर सध्या मॅच मध्ये देतोय रेडगर संघ. पहिल्या षटकामध्ये 16 ला यस पंचांचा इशारा घे, लेग स्टंपच्या बाहेर बॉल होता. इट इज अ वाईट. अवंतर धाव जोडली जाताना अवंतर धावेनं संघ देखील पुढे सरकल्या. टोटल धावसंख्या पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय तो मात्र 17 या आकड्यावरती. चांगली बॅटिंग या धावगतीला ब्रेक द्यायचा असेल, मॅच मध्ये शिरकाऊ बॅकअप कमबॅक करायचा असेल तर विकेट खूप काय महत्वाचे असतील. अगदी चांगली लेंथ लाईन गोलंदाज तेजस पवारची पाहायला मिळाली. पहिला बॉल थोडासा लाईन मधून भटकला आणि त्याच्यानंतर या बॉल वरती चांगली लेंथ चांगली लाईन पाहिली आणि हा बॉल तुम्हाला निर्धाव पाहायला मिळतं. धावसंख्या स्थिर आहे, टोटल 17 धाबा धाव पुस्तकावरती. सेकंड ओव्हर सेकंड बॉल. समोर संदेश भोईर हा फलंदाज मी पाहता. प्रहार केला संदेशनं, थांबणार नाही. अगदी चांगला फटका फाईन रिझम मध्ये हा फटका एक्झिक्यूट केला. 6 धाब्यांसाठी ठोकले संदेश भोईरनं पहिला षटकार. टँक आहे संदेशच्या बॅटमधून हा षटकार आला. 6 धाब्यानं संघ देखील पुढे सरकल्या. टोटल 23 धाबा धाव पुस्तकावरती. पुढचा बॉल पुन्हा प्रहार केलाय. सलगचा बॅक टू बॅक हा दुसरा षटकार येतोय फलंदाज संदेश भोईरच्या बॅटमधून. आक्रमण केल्या मॅच मध्ये फलंदाज संदेश भोईरनं. सलग 2 बॉल 2 षटकार. धावसंख्या पाहिली संघ जाऊन पोहोचला टोटल 29 या आकड्यावरती. पुढचा बॉल तेजस पवार. पुन्हा प्रहार. ओ सुपर बॅटिंग. सलगचा हा तिसरा षटकार येतो फलंदाज संदेश भोईर याच्या बॅटमधून.
टोटल धावसंख्या पाहिली तर संघ 35 या आकड्यावरती 58 धाब्यांचं लक्ष. येणारे 14 बॉलांना आता 23 धाब्यांची गरज. काय फलंदाजी, ओपनिंग ब्लास्ट कसे करावे याचं प्रात्यक्षिक उदाहरण मॅच मध्ये संदेश दाखवतोय. अजून एक तडाखा दिलाय, सलगचा चौथा षटकार फलंदाज संदेश भोईरच्या बॅटमधून. अगदी आक्रमण खेळ सध्या मैदानाच्या आतमध्ये सादर करतो सलगचा चौथा षटकार. चला, कालभैरव कलंबोली टीमच्या संगणकाला शेवटचा पुकार आहे. आपण टॉस साठी या, कारण की सहारा शिवकर टीमचा संगणक इथे आलाय. सलग 4 बॉल 4 षटकार विस्फोटक केली मैदानाच्या आतमध्ये. संघाची धावसंख्या पाहिली 41 41 या आकड्यावरती. पुन्हा प्रार, अजून एक तडाखा दिलाय. सुपर 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 डुपर सलगचा हा 5वा षटकार येतोय. फलंदाज संदेश भोईर ऑन फायर. आता येणारे 12 बॉलना गरज मॅच मध्ये 11 धाब्यांची. 12 बॉल 11चं समीकरण सध्या मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज रमेश पवार. इनसाइड आउट केलाय. कव्हरच्या दिशेने डीपला क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील तोपर्यंत उग्या सिंगलला प्राधान्य 1 धावेनं संघ देखील पुढे सरकला. टोटल 48 धावा धाव पुस्तकावरती. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 11. 11 मध्ये करायच्या 10 धाबा. ओपनिंग ब्लास्ट केल्या मैदानाच्या आतमध्ये संदेश भोईरनं. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र तेवढ्या चाणक्यरित्या गोलंदाजी मॅच मध्ये रमेश पवार या गोलंदाजी पाहायला मिळतं. कमबॅक करायचं असेल रमेश पवारला तर हा षटक खूप निर्णायक फेकावा लागेल. हा प्रॅकर होता, चांगला पडका, बाकवास कबर लेग, क्षेत्र खाली आहे, वेगानं क्षेत्ररक्षक आल्यात, उचलतील, फेकतील तोपर्यंत संधी साधी 2 कंप्लीट. तिसऱ्या धाब्यासाठी प्रयत्न केला, थ्रो अचूक राहिल्या, बॅकअप आलं तोपर्यंत चित्याच्या चपलाईनं या बॉलवरती 3 धाबा कंप्लीट केल्या. 3च्या मदतीनं संघ देखील पुढे सरकलाय. टोटल धावसंख्या पाहिली तर 51 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचला. आता अवघ्या 7 धाब्यांची गरज मॅच मध्ये. बॅटिंग करत असताना प्रणमी प्रथा 11 भैरवदेव रेडगर टीमला. चांगली बॅटिंग आहे, सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आणि तेवढंच चांगलं खेळ दोन्ही साईडनं पाहायला मिळतं. हलक्यातून ड्राईव्ह केलाय, मागच्या दिशेनं फाईन रिझर्व मध्ये क्षेत्रक्षक वेगानं जाती शॉट पासून डीप पर्यंत. तोपर्यंत या बॉलवरती पाहिलं तर 2 धाबा कंप्लीट केल्या. सिंगल डबल आता प्राधान्य जाणले इथे. सिंगल डबल देखील सामना जिंकू शकताना त्याच रणनीतीनुसार सध्या बॅटिंग करता रेडगर संघ जाऊन पोहोचला. टोटल 53 या आकड्यावरती. आता अवघ्या 5 धावेची गरज. एखादा मोठा फटका सामन्याला फिनिश करेल तो मात्र रेडगर संघ. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न जरूर होता, मात्र हा निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. या षटकाचा विचार केला तर थोडासा धावगतीला ब्रेक लावलाय रमेश पवारनं. टोटल 5 बॉल मध्ये अवघ्या 6 धाबा खर्च केला. आता येणारे 7 बॉलनं गरज आहे मॅच मध्ये अजूनही 5 धाब्यांची. 7 बॉल 5चं समीकरण शिरकाव करतो मॅच मध्ये वाकडी संघ. अंतिम बार बॅटची एज मागच्या दिशेने निघून चालल्या लॉंग लेगला. क्षेत्रक्षण थोडस खराब झालं, त्याचा फायदा रेडगर टीमला. अंतिम बॉल वरती आला चौकार. स्कोर झाला लेबल. आता 6 मध्ये 1 धावेची गरज.
6 बॉल 1 धावेची गरज. हलक्या त्यानं पुश केला. विनिंग पटका सामना जिंकला. अभिनंदन टीम प्रणवी प्रथा 11 भैरवदेव रेडगा संघ, हार्ड लक हर्ष आणि स्वरा इंटरप्राइजेस गावदेवी वाकडी संघ, तुम्हाला देखील आम्ही शुभेच्छा देतो. चला कलंबोली टीमचा संघ नायक आपण टॉस साठी या. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. तर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो नो डाऊट ज्यानं अगदी चांगली बॅटिंग साकारली. वैयक्तिक आपण त्याच्या बॅट मधून सलग 5 बॉल 5 षटकार पाहिल्या आणि वैयक्तिक 35 धावांची उपयुक्त केली साकारणार संदेश पोईटरला मॅन ऑफ द मॅच हिरो. टॉस करूया. पुढची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. एका साईडला कलंबोलीनं त्याला फाईट करेल सहारा शिवकर. तर प्रणय 11 सहारा संघाचे पुरस्कर्ते पंढरीनाथ कडव यांचं आगमन झालं. आपलं सहर्ष स्वागत. लकी पॅकर म्हणून सातत्याने त्यांची ओळख. प्रणवी अँड प्रथा 11 संघाचे पुरस्कर्ते आगरी कोली कराडी संघर्ष सामाजिक संस्था